आमचं विजन, दोन्ही आमदारांनी केलेली कामं हे घेऊन लोकांसमोर जातोय आणि काय करणार आहोत. कारण का आज प्रथम महानगरपालिकेत आम्ही लढताना, कारण का तिसरं टर्म हे महानगरपालिकेची निवडणूक होते. गेल्या 10 वर्षातनं ही महानगरपालिकेची निवडणूक होते. त्या तिसऱ्या टर्ममध्ये प्रथम आमच्याकडे 2 आमदार आहेत. दीड वर्षामध्ये जास्तीत जास्त कामं ही मार्गी लावलेली आहे. मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल असतील, रिंग रूट असतील, त्याचप्रमाणे फ्लायओव्हर असतील, ह्या कामांची मंजुरी घेऊन त्यांनी ही कामं सुद्धा मार्गी लावलेली आहेत. आतापर्यंत महानगरपालिका असता 2009 पासून फक्त रस्त्यावर टॅक्स मारले, कोणत्या प्रकारचे नवीन रस्ते केले नाहीत. आम्ही नवीन रस्ते करणार. परिसरमध्ये उपस्थित आहे. आजपासून भारतीय जनता पार्टीने नारळ फोडून देवळात जाऊन प्रचाराचा आगाज केलेला. त्याचबरोबर आपल्या इकडचे 4 उमेदवार आपल्या बरोबर उपस्थित आहे. कशा प्रकारे प्रचार असणार आहे, कशा प्रकारे विजन असणार आहे या प्रभागासाठी, या सर्व गोष्टी आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू. सध्या आपल्या बरोबर माजी नगरसेविका आहे, जे बहुजन विकास आघाडीच्या मध्ये कार्यरत होती आणि त्यांना पण उमेदवारी भारतीय जनता पार्टीमध्ये देण्यात आलेली आहे. काय सांगणार मॅडम, आपण जेव्हा नगरसेवक होत्या काय काय विजन होतं आणि काय बदल केलं होतं आणि आता तुम्हाला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली, काय असणार आहे पुढे? सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीचे आभार मानते की त्याने मला विश्वास दाखवला आहे आणि मला ही उमेदवारी दिलेली आहे. आमचा पक्ष जो आहे तो विकासाच्या जोरावर निवडून येणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे. अगोदर जी मी कामं केली आहेत आणि त्याच्यामध्ये मला अजूनही विकासाने जोराने काम करायचं आहे. त्या कामाच्या जोरावर मी सांगेन की आमचा पक्ष हा विकासानेच निवडून येणार आहे आणि पुढला सर्व नगरसेवक आमचे निवडून येणार आणि महापौर सुद्धा बसणार आहे. महापौर बसणारे असा त्यांनी थेट विश्वास दाखवलेला. सध्या विशाल राऊतजी आहे, ज्या प्रकारे विरार पश्चिमचे हे अध्यक्ष सुद्धा आहे. विशाल राऊतजी, काय म्हणाल, पहिल्यांदा उमेदवारी भेटलेली आहे, एवढी मोठी जबाबदारी, मोठा प्रभाग आहे, कशा प्रकारे पुढे विजन घेऊन जाणार? विजन घेऊन जाणार त्या अगोदर बोलतोय, पक्षामध्ये मंडळ अध्यक्ष किंवा साधा सदस्य असला तरी त्याला जबाबदारी दिली जाते. हे पहिलं प्रत्येक कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावं की आपण आपलं कर्तृत्व सिद्ध करायचं असतं. पक्ष कोणालाही असंच हे करत नाही, कारण का पक्षामध्ये घराणेशाही हा चालत नाही. परत ही महानगरपालिकेच्या जोडीला मीरा भाईंदर नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाली होती. आज त्या महानगरपालिका कुठे आहेत आणि वसई विरार महानगरपालिका कुठे आहे? या इकडच्या महानगरपालिकेचा विकास हा प्रलंबित राहिलेला आहे. अखंड म्हणजे मागच्या ज्या विकासाचा जो आराखडा आखायचा असतो तो टाउन प्लॅनिंग मधून आखायचा असतो, तिकडनं आराखडा वेगळाच आखला गेला आणि ते दोन्ही अधिकारी बोला एक म्हणजे ते सगळे म्हणजे आता आम्ही हे सर्व बाजूला ठेवून विकास कसा करणार हे लोकांना दाखवून देणार आहोत आणि त्यांचं आमचं विजन, दोन्ही आमदारांनी केलेली कामं हे घेऊन लोकांसमोर जातोय आणि काय करणार आहोत. कारण का आज प्रथम महानगरपालिकेत आम्ही लढताना, कारण का तिसरं टर्म हे महानगरपालिकेची निवडणूक होते. गेल्या 10 वर्षातनं ही महानगरपालिकेची निवडणूक होते. त्या तिसऱ्या टर्म मध्ये प्रथम आमच्याकडे 2 आमदार आहेत. त्यामुळे आम्हाला विकासासाठी केंद्रातनं बोला किंवा राज्यातनं बोला जो निधी मिळणार आहे तो थेट महानगरपालिकेत येणार आहे. त्यामुळे लोकांच्या इकडच्या ज्या गरजा आहेत त्या आम्ही नक्की पूर्ण करू. गरजा आहे ते नक्कीच पूर्ण होणार, ते आता येणाऱ्या टाइम मध्येच माहित पडणार आहे. सध्या योगावर्तक जी आहे, योगावर्तक जी काय म्हणा, सोशल मीडियामध्ये आपण अतिशय मोठ्या प्रमाणात चर्चित आहे आणि आता तुम्ही स्वतः इकडे रिंगणात उतरलेला एक महिला आहे, युवा आहे. काय असणार विजन युवकांसाठी आपलं? सर्वप्रथम सोशल मीडिया म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये वेगवेगळ्या सेल आहेत. मी सोशल मीडिया IT सेलमध्ये काम केलेलं आहे आणि IT सेलमधल्या पदाधिकाऱ्याला तिकीट मिळणं ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की पार्टीने त्या सेलमधल्या पदाधिकाऱ्यांचा सुद्धा विचार केलेला आहे. आणि विजन असं असणार आहे की मुंबई लगत वसई विरार आहे, त्याच्यामुळे वसई विरारमध्ये वाढतं शहरीकरण खूप वाढलेलं आहे. शहरीकरण वाढलेलं आहे, परंतु त्या पद्धतीने इथे सुखसुविधा मिळालेल्या नाहीयेत. त्याच्यामुळे ह्या पालिकेमध्ये आमचा महापौर आल्यानंतर इकडे वाढत्या शहरीकरणाच्या दृष्टीने जास्तीत जास्त सुखसुविधा कशा जनतेला मिळतील याकडेच आमचा फोकस असणार आहे. 1.5 वर्षात आपला सत्ता आलेली आहे नवीन, म्हणजे 35 वर्षाची सत्ता संपून 1.5 वर्षात नवीन सत्ता भारतीय जनता पार्टीला. 1.5 वर्षात काय काम झालंय आणि काय काम अजून पुढे तुम्ही लोकांच्या मार्फत घेऊन जाणार? 1.5 वर्षामध्ये जसं आमदार आल्यानंतर त्यांनी विकासाची गंगा लगेच वसई विरारमध्ये वाहायला सुरुवात झालेली आहे.
35 वर्षाचं परिवर्तन करून त्यांनी 1.5 वर्षामध्ये जास्तीत जास्त कामं ही मार्गी लावलेली आहे. मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल असतील, रिंग रूट असतील, त्याचप्रमाणे फ्लायओव्हर असतील, ह्या कामांची मंजुरी घेऊन त्यांनी ही कामं सुद्धा मार्गी लावलेली आहेत. आणि 1.5 वर्षामध्ये म्हणजे 35 वर्षात जे प्रश्न विधानसभेमध्ये मांडले गेले नाहीत, ते आमदारांनी 1.5 वर्षामध्ये त्यांना अधिवेशनामध्ये त्यांनी जास्तीत जास्त प्रश्न मांडून ते निकाली लावलेले आहेत. त्याच्यामुळे आमदारांच्या आणि खासदारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वसई विरारमध्ये फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढत आहोत आणि विकास हेच आमचं ध्येय आहे. विकास हेच ध्येय आहे. अजून आपल्या बरोबर भूपेश राऊत आहे, जे 12 नंबर प्रभागाचे लीड करणार आहे. भूपेश राऊत गेले तर अनेक वर्षापासून ते चर्चेत होते, लोकांमध्ये धावणारे, लोकांसाठी काम करणारे भूपेश राऊत काय सांगणार? पहिल्यांदा आपल्याला तिकीट दिली गेली आहे आणि आपल्यासमोर जो उमेदवार आहे म्हणजे बहुजन विकास आघाडीचे स्वप्नील कवळी आणि त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेचे अभिजित सांगळे, हे तिघे आपण इकडचे स्थानिक भूमिपुत्र आहे. या तिघांमध्ये लढाई असणार आहे. कशा प्रकारे आपण लोकांना मनात बसवणार की भारतीय जनता पार्टीला मत द्या? सर्वप्रथम मला भारतीय जनता पार्टीने माझ्यावर विश्वास ठेवून जे मला जे तिकीट दिलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि राहिला असता प्रश्न तुम्ही विचारला की 3 उमेदवारांचा, प्रत्येक उमेदवार हा ज्याच्या जागी स्ट्रॉंग असतो, त्याच्यामुळे कोणाला कधी डावळून जाऊ नये. आम्ही आमच्या पद्धतीने प्रचार करणार, विकासाची कामं जनतेपर्यंत पोहोचवणार की आम्ही कसा कोणत्या पद्धतीने विकास करणार. मी मागच्या 2 मुलाखती सांगितलं आहे, जे काय प्रश्न प्रलंबित आहेत, जे 2009 पासून महानगरपालिका आली आणि 2025 पर्यंत ती लोकांची कामं झाली नाहीत, ती कामं आम्ही पूर्ण करणार. विजेचा प्रश्न आहे, रस्ते आतापर्यंत महानगरपालिका असताना 2009 पासून फक्त रस्त्यावर पॅच मारले आहेत, कोणत्या प्रकारचे नवीन रस्ते केले नाहीत. आम्ही नवीन रस्ते करणार. आरोग्याच्या दृष्टीने सर्व जे काही सुविधा आहेत त्या लोकांना देणार. आणि विशेष म्हणजे आता मी सर्व जनतेला आवाहन करतो की निवडणूक 15 तारखेला निवडणूक आहे. सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने निवडून द्या. आम्ही सर्व विकासाची कामं करू आणि पूर्ण परिवर्तन घडवून आणू. सर्वात मोठा प्रश्न आहे की गावात आता पाणीची जे तुम्ही घरात पाणी येत नाहीये आणि पाण्याची मात्रा ती 800 मोठ्या प्रमाणात TDS आहे, जेणेकरून लोकांना आरोग्याचा प्रभाव होतो. ह्यावरती कसे लक्ष असणार आपलं? तेच म्हणतो तुम्हाला मी, पाणी जर आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये, महानगरपालिकेचं पाणी आहे तो आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये, तर तो पाणी आम्ही आमच्या जनतेला देण्याचा खूप प्रयत्न करू. लवकरात लवकर. आम्ही नुसती आश्वासनं करणार नाही, कृती करणार. लक्षात ठेवा, आम्ही आश्वासनं करणार नाही, पुन्हा बोलतो, कृती करणार. आणि आमच्या वसई विरारच्या स्थानिक लोकांना, ज्या आमच्या विरार पश्चिमच्या लोकांना जे पाणी दिलं नाही ते पाणी आम्ही मिळवून देणार. पाणी भेटणारे गावकऱ्यांना डायरेक्टली सांगितलेल्या ज्या प्रकारे ह्या परिसरात पाणीची समस्या अशी मोठ्या प्रमाणात आहे, लोकांच्या घरात बंगले आहे, गावकरी आहे, पण त्यांच्या घरात पाणी पोचला नाही. सर्व आधी काम करणारे आणि ज्या प्रकारे आता काम झालेलं आहे, भारतीय जनता पार्टी घरोघर पोहोचून अनेक विजन घेऊन लोकांचं काम नक्कीच करून दाखवणार. हे सर्व विषय आपण दाखवायचा प्रयत्न करू. प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलवर आम्ही तुमच्याबरोबर पोहोचत राहू. नमस्कार.